रामकृष्ण हरी. परम सद्गुरुनाथ महाराज की जय. केनोपनिषद तृतीय खंड, पहिल्या श्लोकाचा समन्वय. पहिल्या श्लोकाची संगती भाष्य. खंड 3 श्लोक 1 पूर्वीचं संगती भाष्य. खंड 3 संगती भाष्य. गुरु शिष्याची बोलणी येथवरी निरूपणी, ती आत्मविद्या पूर्णपणे कथिली असे. आतापर्यंत 2 खंडांमध्ये गुरु शिष्य संवाद रूपातून आत्मविद्याचे स्पष्टीकरण करण्यात आलेलं आहे. आत्मविद्येचं स्पष्टीकरण करण्यात आल्यानंतर सुद्धा कथा सांगायची वेळ आली आहे. याचं कारण काय आहे की ही कथा अर्थवाद, म्हणजे अर्थवाद कशाला म्हणतात, एकापेक्षा दुसरं चांगलं आहे असं सांगण्यासाठी अर्थवाद असं म्हणतो. अ च्या मुलापेक्षा ब चा मुलगा चांगला आहे असं सांगत असताना अ चा मुलगा ब च्या मुलापेक्षा खराब आहे हाही एक अर्थ होतो. याला अर्थवाद असं म्हणतात. एकापेक्षा दुसऱ्याची तुलना करायची आणि त्याचं श्रेष्ठत्व सांगायचं, म्हणजेच दुसरा त्यापेक्षा गौण आहे ही सांगण्याची जी पद्धत आहे, या पद्धतीला अर्थवाद असं म्हणतात. आणि हा अर्थवाद या ठिकाणी सांगण्यात आलेला असताना सुद्धा गळी उतरलेला नाही. कोणाच्या लक्षात आलंय हे? श्री गुरूंच्या आणि श्रुती मातेच्या दोघांच्याही लक्षात आलं की हे गळी उतरलेलं नाही. मग गळी जर उतरलं नाही तर आता हे गळी उतरवलं पाहिजे. म्हणून ते सांगतात की ही जी कथा आहे ही अर्थवादाची जरी असली तरी ब्रह्म जाणायला कठीण आहे. आता कुठे सुरू झाला विषय? पहिल्या श्लोकापासूनच म्हणत होते सगळेजण की ब्रह्म जाण्याला कठीण आहे. पहिलाच मंत्र झाला आपला की काय सुरू झालं? जाणण्यासाठी कठीण कसं आहे हे सांगणं सुरू झालं. आणि आता श्रुती माता स्वतः सांगते आहे, श्री गुरु स्वतः सांगतात आहे की हे जाणणं कठीण आहे. आणि कठीण आहे याचं कारण काय की ब्रह्म जाणायला गेल्यानंतर साधकाचं काय होतं? मला ब्रह्म समजलं अशी घाई होते. काय होते? घाई शब्द लक्षात आहे? कोणत्या अर्थाने वापरला लक्षात आला? मला ब्रह्म समजलं अशी घाई होते आणि मग ते मला कळलंच अशी खात्री होऊन जाते. खूपदा घाई झाली की खात्री होते आणि खात्री झाल्यानंतर मग ब्रह्मसंबंधाबद्दल ब्रह्माबद्दल ज्या वेळेला सांगितलं जातं तेव्हा त्याला असं वाटतं की आपल्याला ते कळलं आहे, पण ब्रह्म तसं कळत नाही. कसं कळत नाही? नाही, ब्रह्मच नाही कळत. पुरावा द्यावा लागेल माझ्या बोलण्याचा मला. अविज्ञातम विजानताम, विज्ञातम अविजानताम. मी ब्रह्म जाणलं असं ज्याला वाटतं त्याला ब्रह्म कळलेलं नाही. आणि मी ब्रह्म जाणलं नाही असं ज्याला वाटतं त्याला ते कळलेलं आहे. पुन्हा सांगतो, गडबड काय होते? गडबड समजण्यामध्ये मोठी गडबड आहे. पुन्हा म्हणाल की तुम्ही काय चुकीचं तर नाही बोलले.
वाक्य कसं होऊन जाईल? चुकीचं बोलले बा तुम्ही, असा एक मनामध्ये तुमच्या विचार येईल की ब्रह्मस्वरूप जाणणाऱ्या लोकांना ब्रह्म अविज्ञात आहे, ब्रह्मस्वरूप न जाणणाऱ्याला ते ज्ञात आहे. आधीचे श्लोक आहेत. अविज्ञातम विजानताम, विज्ञातम अविजानताम. मग आता किती जणांना ब्रह्म कळलं? आता आला प्रश्न. आणि म्हणून ब्रह्म कळलं असं वाटण्याची घाई होते. या घाईमध्ये मग सगळं चुकतं. कारण विज्ञातम अविजानताम, ज्याला ते कळलं असं वाटतं त्याला ते कळलेलंच नाही. पण ज्याला कळलं नाही असं वाटतं त्याला ते कळलेलं आहे. कळलं नाही असं केव्हा वाटतं? ज्याने काहीच अभ्यास केला नाही त्याला ते कळलेलं नाही असं वाटतं. त्याला ब्रह्म कळलाय का? नाही. परिपूर्ण अभ्यास, शास्त्र सुसंगत अभ्यास, श्री गुरूंच्या श्रीमुखातून आलेला अभ्यास झाल्यानंतर ज्याला असं वाटतं की मला हे कळलेलं नाही त्यालाच ते कळलेलं आहे. बाकीच्यांना आता आली की पंचायत. म्हणून विज्ञातम अविज्ञातम विजानताम, विज्ञातम अविजानताम, अविज्ञातम विजानताम, विज्ञातम अविजानताम. ब्रह्मस्वरूप जाणणाऱ्या जो लोकांना ब्रह्म अविज्ञात आहे. आता असं ब्रह्मस्वरूपाचं वर्णन ऐकलं की मनामध्ये विचार येतो की ब्रह्म आहे की ब्रह्म नाही. सुरू झाला पुन्हा. ब्रह्म जाणलं असं वाटतं, ब्रह्माबद्दल बोलणं चालू आहे, परोक्ष ज्ञानाने शब्दाने वर्णन चालू आहे. आणि हे सगळं चालू असताना प्रश्न पडतो अविज्ञातम विजानताम, विज्ञातम अविजानताम. मग आता आहे की नाही आहे असा प्रश्न ज्या वेळेला पडतो त्यावेळेला ते सांगतात की ते ब्रह्म आहे असं ज्याला ब्रह्म कळलं त्याला ब्रह्म कळलेलं नाही. आणि ज्याला ब्रह्म आहे असं वाटतच नाही त्याला तर ते ब्रह्म कळलेलंच नाही. म्हणजे दोन्हीकडून ब्रह्म कळलेलं नाही. ब्रह्म कळणं कठीण आहे. कुठे आलो आता? ब्रह्म कळणं कठीण आहे. आणि असं कठीण ब्रह्म, ब्रह्म ह देवेभ्यो विजिज्ञे तस्य ह ब्रह्मणो. पहिला मंत्र आहे 3ऱ्या खंडातला. या मंत्राने तृतीय खंडाला प्रारंभ झालाय. पहिला मंत्र आहे 3ऱ्या खंडातला. ब्रह्म ह देवेभ्यो विजिज्ञे तस्य ह ब्रह्मणो. जय जय राम जय श्री राम. ब्रह्म ह देवेभ्यो विजिज्ञे तस्य ह ब्रह्मणो असा पहिला श्लोक आहे. आणि याच्यावरून या मंत्राने 3ऱ्या खंडाचा प्रारंभ आहे. आणि या ठिकाणी यक्षोपाख्यान सांगितलेलं आहे. म्हणून असं जरी ब्रह्म कठीण आहे असं सांगितलेलं असलं तरीही श्रुती ही कोण आहे? माता. श्रुती माता म्हणतात. श्रुती कोण आहे? माता आहे. आणि जी माता आहे तिच्या आतमध्ये बाळाला बाळसं धरलं पाहिजे ही कणव असते, त्याला माता म्हणतात. कोणालाही माता म्हणतात का? नाही. म्हणून श्रुती ही माता आहे. आणि सगळ्यांना कठीण असून सुद्धा ब्रह्म कळावं हा श्रुतीचा आग्रह असल्यामुळे, श्रुतीची इच्छा असल्यामुळे आपल्याला ते कळण्यासाठी श्रुती कथा रूपाने, यक्षोपाख्यान रूपाने हे सांगणार आहे. आणि त्याचं स्पष्टीकरण आचार्यांनी आपल्या कशामध्ये केलेलं आहे? भाष्यामध्ये केलं आहे. आणि आचार्यांचं हे भाष्य या ठिकाणी आहे. संतांना माऊली म्हणतात, श्रुतीला माता म्हणतात, संतांना माऊली म्हणतात. माऊली आणि माता या दोन्हीचे अर्थ एकच आहे. जी कणव आहे
ती संत आणि श्रीगुरूंमध्ये जी असते ती कणव श्रुतीमध्ये असते. आणि इतकी स्वच्छ आणि पवित्र निरपेक्ष कणव आपल्या मुलाचं कल्याण झालं पाहिजे म्हणून मग आचार्यांनी या ठिकाणी याच्यावर काय केलं, भाष्य केलं. आणि म्हणून वाक्य आहे, संत सद्गुरु दयाळू देती न ज्ञान अळू माळू, न सहाती अल्पही गोंधळू, दयाळूपणे शोधू नका. संत सद्गुरु दयाळू शोधत असाल तर 130 नंबर. देती न ज्ञान अळू माळू, दुसऱ्या खंडाचा प्रारंभ आहे ही ओवी. म्हणजे पुन्हा तिसऱ्यात जा. न सहाती अल्पही गोंधळू, दयाळूपणे. संत कसे असतात, कृपाळू आहेत, पण ते अळू माळू ज्ञान देत नाही. म्हणजे तकलादू ज्ञान कधीच देत नाही. आणि आपल्या शिष्याच्या चित्तामध्ये थोडासा सुद्धा गोंधळ त्यांना चालत नाही. आपल्या शिष्याच्या चित्तामध्ये थोडासाही गोंधळ चालत नाही, ही त्यांची दया आहे. संतांना माऊली का म्हणतो, ही त्यांची दया आहे. आता या दयेचं आणखीन जर वर्णन सांगायचं झालं तर काका म्हणतात की मुलावर जेवढं प्रेम असतं ना त्याच्या 100 पट प्रेम शिष्यावर असतं. शिष्यावर गुरूंचं 100 पट जास्त प्रेम असतं मुलापेक्षा. शिष्याला स्थावर म्हणजे स्थिर संपत्तीवर मुलाचा अधिकार असतो आणि अंतरंगावर शिष्याचा अधिकार असतो. श्री गुरूंच्या संपत्तीवर कोणाचा अधिकार, मुलाचा. आणि स्त्री गुरूंच्या अंतःकरणावर कोणाचा अधिकार, शिष्याचा. म्हणजे मनात त्यांनी कोणाला ठेवलाय, शिष्याला ठेवलाय. बाहेर कोणाला ठेवलाय. आम्ही काय करतो, आम्ही काय करतो. आणि म्हणून एवढी कणव असलेली जी माऊली आहे त्या माऊलीने हे सगळं केलं असल्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की हे का केलं. आचार्यांनी या ठिकाणी पदभाष्य लिहून काढलं, सर्व पदांना एकत्रित करून वाक्यभाष्य लिहून काढलं. आणि आता आपल्याला हे सगळं कठीण जात आहे आणि कठीण गेल्यामुळे श्रुती माता यक्षोपाख्यान सांगायला, कथानक सांगायला तयार झाली आहे. तर पदभाष्य वाक्यभाष्याचा कथानकाशी संबंध जोडावा ह्या प्रेम इच्छेमुळे विस्तृत संगती भाष्य केलं आहे. म्हणजे तत्वज्ञानातून कथेवर येत असताना कथेचा आशय काय, कशासाठी कथा सांगितली. मी कथा घेणार नाहीये, कथा पहिल्या मंत्रामध्ये आहे. पण कथेच्या मागचा जो उद्देश आहे हा सांगण्याची फार गरज आहे. माझ्या आतमध्ये काय काय थैमान घालत असतं आणि थैमान घातलेल्या गोष्टी मी कसा दूर केल्या पाहिजे हे मला कळत नाही. आणि म्हणून वाक्य आहे की यदि अस्ति तद विज्ञातम प्रमाणे, जर ब्रह्म असतं तर ते मला प्रमाणाने ज्ञात झालं असतं. माझ्यासारख्याच्या मनात काय विचार येतो, ब्रह्म आहे दाखवा ना. टेबल आहे दाखवून राहिलो की नाही, घर आहे दाखवून राहिलो की नाही. पण ब्रह्म आहे म्हणता तर ब्रह्म दाखवा. आणि यदि न असती तर अविज्ञातमिती, आणि जर ते तुम्ही दाखवू शकत नाही असं म्हणत असाल तर ते विज्ञातच नाही, म्हणजे ते नाहीच आहे. आणि म्हणून ते म्हणतात शश विषाण कल्पम अत्यंतम एव असदृष्टम. सस्याचे जे शिंग आहेत ते कसे आहेत, असत आहेत आणि अदृष्ट आहेत, कारण ते दाखवल्या जाऊ शकत नाही. म्हणून तुम्ही ब्रह्म दाखवू शकत नाही ना. म्हणून हे ब्रह्म सस्याच्या शिंगासारखं असत आहे. काय म्हणायचं आहे आम्हाला, ब्रह्म सस्याच्या शिंगासारखं असत आहे. आणि जर तुम्ही म्हणता की तुम्हाला ब्रह्म कळलेला आहे मग आम्हाला दाखवा की. याचं उत्तर आता आहे. आणि असे विचारणारे जे जे कोणी आहेत हे असत्वादी आहेत. असे विचारणारे जे जे आहेत त्या सगळ्यांच्या शंका आहेत.
त्या शंकांना पूर्वपक्ष असं म्हणतात. आणि त्याचे जे उत्तर आहेत त्याला सिद्धांत पक्ष असं म्हणतात. आणि पूर्वपक्ष सिद्धांत पक्ष, पूर्वपक्ष सिद्धांत पक्ष यांची काय आहे, आता प्रश्नोत्तर रूपी परीक्षा आहे. आणि ही घेण्यासाठी पूर्वपक्ष समजल्याशिवाय सिद्धांत पक्ष समजणार नाही. पण गंमत काय असते, पूर्वपक्षच खरा वाटतो. आमच्या बुद्धीची कथा काय आहे, आम्हाला पूर्वपक्ष खरा वाटतो. इतका खरा वाटतो पूर्वपक्ष, इतका खरा वाटतो की सिद्धांत पक्ष ऐकायचा की नाही असा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून पूर्वपक्ष नीट समजून घ्यायचा आणि मग त्यातलं काय खोडलं आहे हे सिद्धांत पक्षामध्ये आम्हाला जाणून घ्यायचं आहे. म्हणून जी वस्तू अस्तित्वात असते ती प्रमाणाने ज्ञात होते. अशा वस्तूच्या ज्ञानाला प्रमाण ज्ञान असं म्हणतात. समजावून सांगायची गरज नाही, हे गृहीत आहे. म्हणून उपनिषद कठीण का जातं, हे बेसिक जे माहित नसतं त्यांना मग हे सगळं कठीण जातं. आता जी वस्तू अस्तित्वात नाहीच त्या वस्तूचे ज्ञान होण्याचं कारणच नाही. हा स्पीकर आहे, अस्तित्वात आहे म्हणून तो तुम्हाला दिसतोय की काळ्या रंगाचा आहे, चौकोनी आकाराचा आहे, हे त्याचं प्रमाण ज्ञान झालं. काळा रंग, चौकोनी आकार आणि ऐकायला येणं हे त्याचं प्रमाण ज्ञान झालं. पण जर ऐकायलाच येत नाहीये, डोळ्यांनी दिसत नाहीये, तर तो स्पीकर नाही असंच म्हटलं असतं ना आपण. म्हणजे स्पीकर अस्तित्वात नाही असं म्हटलं असतं. या दोन प्रकारे आहे. जसं सस्याच्या शिंगाला म्हणतो तसं ब्रह्माचं प्रमाज्ञान हे ब्रह्म आहे या दृष्टीने होण्याची शक्यता नाही. आणि म्हणून ब्रह्माला तुमचं असंच म्हणणं चुकीचं आहे. हे ब्रह्म आहे असं ब्रह्माचं प्रमाज्ञानातून ज्ञान होत नसल्यामुळे ब्रह्म नाहीच हे तुमचं म्हणणं चुकीचं असल्यामुळे मग काय म्हणायचं, तुमची दृष्टीच यदृष्टम तत्सत्यम अशी आहे. कशी आहे दृष्टी तुमची, जे पाहिलं तेच खरं आहे असं तुम्हाला वाटतं. ही जी तुमची दृष्टी आहे या दृश्याचा मोहाचा निराश झाल्याशिवाय ब्रह्म कळणार नाही. आता कोणता मोह सांगणं चालू आहे, आजपर्यंत आम्ही कोणता मोह पाहिला, कोणता मोह पाहिला, ही वस्तू मला मिळाली पाहिजे, ती वस्तू मला मिळाली पाहिजे, ती वस्तू मला मिळाली पाहिजे, असा मोह आम्ही आजपर्यंत शिकलो आहे. आता जे दिसते ते आहे असं वाटणारी जी बुद्धी ही मोहित बुद्धी. आता पहा, उंच दर्जावर याला दर्जा म्हणतात आणि म्हणून याला व्यामोह शब्द वापरलाय. कसा आहे, ज्या अर्थी हे दिसत आहे त्या अर्थी ते आहे आणि ज्या अर्थी हे दिसत नाही त्या अर्थी ते नाही, त्या अर्थी ते नाही. असा दिसणाऱ्या वस्तूला सत्य मानणारी जी वृत्ती त्याला मोहित वृत्ती असं म्हटलंय. आता मोहित वृत्तीचा अर्थ याच्यानंतर हा घ्यायचा, यदृष्टम तत्सत्यम. हा मोह आम्हाला दुसरं मान्य नाही, दिसत नाही त्याला आम्ही कबूल करायला तयार नाही आणि म्हणून याला व्यामोह असं म्हणतात. आणि जो व्यामोहग्रस्त आहे त्याला ब्रह्म कळणार नाही. पण ब्रह्म असून कळणार नाही हे लक्षात ठेवा. त्याला कळलं नाही म्हणून ब्रह्म नाही या भ्रमात त्यांनी राहता कामा नये. आम्हाला कळतंय, तुला कळत नाही. का कळत नाही, कारण बाबा रे तुझ्यामध्ये काय आहे, यदृष्टम तत्सत्यम ही तुझी डोळ्यावर पडदा चढलेला आहे. थोडस समजून घ्या, काही काही शब्द कठीण आहे. इथे काय आहे, पुढे ब्रह्माला ईश्वर म्हटलंय. कथानक ज्या वेळेला यक्षोपाख्यान आहे तेव्हा ईश्वर शब्द जरी असला तरी ते ब्रह्मच आहे. आणि मग ब्रह्म असं करतो, ब्रह्म तसं करतो अशी सुद्धा भाषा आहे. ब्रह्माने काय केलं, अग्नीची ताकद काढून घेतली, ब्रह्माने वायूची ताकद काढून घेतली. आता ब्रह्म ताकद काय काढून घेत, ब्रह्म अकर्ता आहे, ईश्वर काढून घेतो. पण या ठिकाणी पुष्कळ श्रुतींनी ब्रह्म हा शब्दाचा उल्लेख केलेला आहे. म्हणून मग तसा त्या ठिकाणी त्याचा अर्थ ईश्वर असा घ्यायचा. हे येईलच आता हळूहळू हळूहळू अंगवळणी पडून घ्यायचंय आपल्याला. आणि ईश्वर हा उपाधी सापेक्ष असल्यामुळे तो नाहीच. म्हणून काय आहे, ब्रह्म शेवटी काय आहे, मला स्विच कुठे व्हायचंय तिथे जाऊन मला
उडी मारायची आहे. ती उडी मारण्यासाठी आतापर्यंत जे जे काही कठीण गेलं, कोणतं काय कठीण गेलं मला? श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत वाचो हो वाचम तव प्राणस्य प्राणाः. मंत्र मला कठीण गेला, झाला नाहीये आपला, ऐकायला कठीण गेला. किंवा न तत्र चक्षुर गच्छती न वाग गच्छती, तिथे डोळा जाऊ शकत नाही, तिथे वाणी जाऊ शकत नाही. नो मनाहा न विद्मो न बीजानिमो, आता तिथे मनही जाऊ शकत नाही. तरी पण ते आहे. हाही श्लोक कसा आहे? कठीण आहे. यस्या मतम तस्य मतम मतम यस्यम न वेदसः अविज्ञातम विजानताम विज्ञातम अविजानताम. हेही पण काय झालं, आता थोडस घेतलं यातलं. हे पण काय जातं, कठीण जातं. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम की विंदते. प्रत्येक बोधाच्या मागे प्रतिबोध आहे आणि तो अमृत रूप असतो, हेही समजायला कठीण जातं. आणि इतकं सगळं जे कठीण जात आहे बाळा, आता ते जे कठीण जाऊन राहिलं त्याला सोपं करण्याच्या दृष्टिकोनातून यक्षोपाख्यान करायचं आहे. पण ते समजण्यासाठी दृश्याचा मोह तुला टाळावा लागेल. दृश्याचा मोह जर टाळला नाही तर हे कळण्याची शक्यता नाही. म्हणून आचार्यांनी विस्तृत संगती भाष्य केलं आहे. म्हणून आता जे सगळं वर्णन चालू आहे हे संगती भाष्य आहे. संगती कशाला म्हणतात? आधीचे सगळे काठिण्य आणि आत्ताचं कथानक या दोनचा मेळ. संबंध नाही आहे बरं, संबंध वेगळा. या दोनचा एकमेकांशी काय संबंध आहे याला संबंध भाष्य असं म्हणतात. पण नाही, याची संगती काय आहे, म्हणजे याची जोड कसा द्यायचा, याचा जोड कसा द्यायचा, याला संगती असं म्हणतात. आणि ही संगती जर जमली तर जमलं, आणि दृश्यावरची जर दृष्टी माझी हटली नाही तर मग विसंगती जुळली. विसंगती जुळली तर ब्रह्म कळण्याची शक्यता नाही. म्हणून तिसऱ्या खंडाच्या प्रारंभी हे संगती भाष्य केलं आहे. हे समजण्यास वाटते तितकं सोपं नाही. काय बोलतोय म्हणजे आजपासून आता कोणी कठीण वाटलं असं म्हणू नका. सोपं करून घेण्याशिवाय पर्याय नाही. ब्रह्मानुभवासंबंधी काठिण्य या ठिकाणी सांगितलेले आहे. थोड्याफार शब्दांनी ब्रह्माभ्यास जमला तर आम्हाला तो जमल्यासारखं वाटतो. प्रवचन करता आलं तर मग आपल्यासारखं कोणीच नाही असं वाटायला लागतं. आणि ते एवढं होऊन जातं की ब्रह्म मला असं कळलं तर तेच कसं आहे, बरोबर आहे. आणि मग माझं चूक असू शकतच नाही. आणि मग तो ब्रह्मस्वरूपाच्या दर्जावरून घसरतो. कुठून घसरतो? दर्जावरून घसरतो. आणि अशा दर्जावर जर ब्रह्म समजलं नाही तर ब्रह्मानुभवापासून मी कोसो दूर राहतो. किती दूर राहतो? कोसो दूर राहतो. म्हणून श्रुती मातेने या ठिकाणी काठिण्य असा शब्द वापरला आहे. माझी हिंमत ब्रह्माभ्यासासाठी जुटावी, लागावी, मजबूत व्हावी, या प्रांजळ उद्देशाने श्रुती मातेने हे कठीण आहे असं सांगितलेलं आहे. काय वाक्य आहे? ब्रह्म कठीण असे जाणणे सांगण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे सांगायला सुद्धा ते ब्रह्म कठीण आहे. सांगायला सुद्धा ते कठीण आहे. का नाही सांगायत? कारण की जे दृश्य आहे तेच सांगता येतं, जे रूपवान आहे तेच सांगता येतं, जे सावयव आहे तेच सांगता येतं, जे बुद्धिगम्य आहे तेच सांगता येतं, जे गुणांमध्ये बांधलाय तेच सांगता येतं. पण ब्रह्मस्वरूप सांगण्यासाठी अत्यंत कठीण आहे. आणि सांगितलं गेलं नाही तर ते मला कळलं नाही असं वाटतं. आणि सांगितलं गेलं तर सांगितलं गेलं म्हणून कळलं असं वाटतं. सांगता येणं म्हणजे ब्रह्म कळण्याचा द्योतक नाही. त्यावर प्रवचन करणाऱ्याला ब्रह्म कळलंच असं म्हणण्याला जरा सुद्धा अर्थ नाही. पण तो अभिमान केव्हा आतमध्ये उडी मारेल याचा भरोसा नसतो. एकदा का वक्ता झालं, प्रवचन करता झालं की त्या प्रवचन करताना ब्रह्म आपल्या खिशातच बसलाय असं वाटायला लागतं. आणि मग त्याचा अभिमान त्याला स्वस्थ बसू देत नाही. आणि तो अभिमान मग त्याचा फुरफुरत असतो सारखा. ओव्यांमधून सांगतोय बरं का, अभिमानाचं पुढे वर्णन पण आहे, मनाने सांगत नाहीये.
म्हणून ब्रह्मप्राप्ती ही सहजासहजी विना प्रयत्नाने बिना साधनेने जमता येणारी, जाता येता करता येणारी वस्तू नाही. आमचं काय होतं, उशिरा आलं तरी चालतं, वेळाने लवकर गेलं तरी चालतं, शेवटपर्यंत लास्ट मिनिटापर्यंत पोहोचलो नाही तरी चालतं. इतकं सहज जमणारं ब्रह्म तकलादू नाही हे श्रुती मातेला सांगायचं आहे. मग आता आम्ही आमची ब्रह्माभ्यासासाठी ताकद वाढवली पाहिजे आणि अधिकाधिक प्रामाणिक आणि कठोर प्रयत्न केले पाहिजे हे श्रुतीला वाटतंय, हे आचार्यांना वाटतंय. म्हणून मनापासून साधना केली तरच दुर्विज्ञेय असलेलं जे ब्रह्म आहे ते मला सुविज्ञेय होण्याची शक्यता आहे. म्हणून पहिल्या याच्यातच सांगितलं आहे. काय सांगितलंय? ब्रह्माची दुर्विज्ञेयता. काय वाक्य आहे? ब्रह्माची दुर्विज्ञेयता. ही दुर्विज्ञेयता सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. मराठीत जो वापरलेला शब्द आहे, संस्कृत मध्ये जो शब्द वापरला आहे तो दुर्विज्ञेय असा शब्द आहे. तो मला कळला पाहिजे. म्हणून ब्रह्मानुभव समजण्यासाठी अत्यंत कठीण आहे. म्हणून ब्रह्मविद्येचं श्रेष्ठत्व आणि प्रयत्नांची पराकाष्ठा. किती प्रयत्न करावे लागेल, या म्हणावं लागेल की आपणहून येईल, वेळेवर या म्हणावं लागेल की आपणहून येईल, अभ्यास करा म्हणावं लागेल की आपणहून करेल, शंका विचारा म्हणावं लागेल की आपणहून विचारेल. आणि या गोष्टी जोपर्यंत उफाळून घेत नाही तोपर्यंत ब्रह्माभ्यास होत नाही. म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा माझ्याकडून झाली पाहिजे हा उद्देश आहे. आणि म्हणून हे वाक्य आहे, सा विद्या सा परांगतीम. सा विद्या सा परागतीम नाही आहे त्याच्यात. ती जी विद्या आहे ती परागतीला घेऊन जाते. म्हणजे विद्येचं महत्व केवढं आहे, ब्रह्माभ्यासाचं महत्व केवढं आहे, परागतीला घेऊन जाणारं महत्व आहे. आपल्याला हे माहित असेल, यदेव विद्या करोती तदेव वीर्यवत्तरम भवती. विद्येचा अभ्यास केला तर तो कुठे जातो? वीर्यवत्तरम, सर्वश्रेष्ठ तत्वाला प्राप्त करून देतो. म्हणून मग विद्या कशाला म्हणतात? शास्त्र शुद्ध ब्रह्माभ्यासाला, परोक्ष ज्ञानाला विद्या असा अर्थ आहे. पण वेदविहित दुसरी कुठलीही चालत नाही. फार आग्रह आहे बरं का या गोष्टीचा. म्हणून कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकाराने आत्मज्ञान प्राप्तीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे. काय वाक्य आहे? कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकाराने, म्हणजे आता परिस्थितीची तक्रार करण्याची मला अधिकार नाही. आणि प्रकाराने जसं जमेल तसं, पण आत्मज्ञानच मिळालं पाहिजे, म्हणजे ब्रह्मविद्याच मिळाली पाहिजे. म्हणून आता कुरबुर करण्याचं सोडलं. त्याचं काय आहे हो? डॅश डॅश डॅश. मग आता त्याचं काय आहे होला? काय नाही. तुम्ही सांगू नका आणि आम्ही ऐकत नाही. कारण ऐकून आमचा वेळ जाणार आणि तुम्ही सांगून करणार काहीच नाहीये. काय करणार आहे? माझी कशी अडचण आहे तुम्हाला काय सांगू. कुणाला अभ्यासाला वेळ मिळत नाही, कुणाला अभ्यासाला खूप वेळ असतो पण मन लागत नाही, कुणाला अभ्यास करावासा वाटतो पण समजत नाही, कुणाला अभ्यास समजतो पण तो उतरत नाही, कुणाच्या आतमध्ये अभ्यास उतरला असं वाटतं पण ते श्री गुरूंकडून सर्टिफाईड झालेलं नाही. अशा एकेका पद्धतीने जर माणूस वाटचाल करत असेल तर ब्रह्म दुर्विज्ञेय आहे यात काही शंका आहे का? ते सुविज्ञेय होईल का? होणार नाही. पण माझ्या अडचणी माझ्या अभ्यासाच्या मध्ये येता कामा. अडचणी राहतील की राहणार नाही? परिस्थिती अनुकूल प्रतिकूल राहील की राहणार नाही? मग त्याचं काय वर्णन करायचं आहे?
त्याचं काय वर्णन करायचं, सांगा तर खरी. सगळ्या गोष्टी सोयीच्याच झाल्या पाहिजे अशातला भाग नाही. ब्रह्मस्वरूपाचा अभ्यास माझा गतिशील झाला पाहिजे हा भाग आहे. जे विमानात बसले असतील त्यांना माहिती आहे, नसले बसतील त्यांना माहिती नाही. एअरपोर्ट वरून विमानापर्यंत जायला एक लक्झरी बस असते आणि त्या लक्झरी मध्ये आपले बोर्डिंग पास चेक केल्यानंतर, आपलं चेकिंग कंप्लीट झाल्यानंतर आतमध्ये सोडतात. शेवटचा चेकआउट आहे तो. आतमध्ये सोडत असताना ज्यांना बसायला जागा मिळत नाही ते त्या बसमध्ये उभे असतात. विमानाचं तिकीट किती दिलंय? हजारो रुपयाचं तिकीट दिलेलं आहे. असं असताना सुद्धा बसायला मिळत नाही याची तक्रार न करता ते उभं राहून विमानापर्यंत जातात. अंतर थोडं आहे हा विषय नाहीये, पण मी एवढे पैसे दिल्यानंतर उभं का जाऊ असा विचार न येता आतमध्ये असतं, आता मला विमानात जायचं आहे. का असतं? एवढा वेळ त्याला बाहेर त्या चेकिंग मध्ये घालवलेला असतो की त्याला वाटतं उभ्याने ते उभ्यानेच मला विमानात जायला मिळतं, आता बस म्हणजे निघू आम्ही लवकर. तसं परिस्थिती कशी असो, बसायला जागा मिळो, उभं राहून जावं लागतं. पाय दुखो अथवा सुख असो, पण त्या परिस्थितीतून माझ्या अभ्यासाला गती मिळाली की नाही हे पाहण्याची नितांत गरज आहे. आणि इथे जो जागा असतो त्याला पुढचं आत्मज्ञान प्राप्ती होते. म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न स्वरूपाच्या प्राप्तीसाठी करायचा आहे आणि हा सर्वाधिक प्रयत्न केला पाहिजे. म्हणून श्रुती मातेने ब्रह्मस्वरूपाचा अभ्यास कठीण आहे असं सांगितलेलं आहे. काठिण्याचं भय निर्माण करण्याकरता सांगितलेला नाही. म्हणून ब्रह्म जाणण्यास अत्यंत कठीण आणि दुर्विज्ञेय आहे. म्हणून श्रुतीने या सगळ्या मंत्रातून निर्गुण, निर्विशेष, निरुपाधिक आत्म्याचा युक्ती आणि अनुभूतीच्या साह्याने वर्णन करण्याचा प्रयत्न केलाय, जाणण्याचा प्रयत्न केलाय. एवढ्या प्रयत्नानंतरही ते दुर्विज्ञेय आहे, म्हणजे जाणण्याला कठीण आहे. म्हणून काका सांगतात, आता कथा जी सांगणे ते अर्थवादाचे बोलणे, ब्रह्म कठीण असे जाणणे सांगण्यासाठी. ब्रह्म कठीण आहे हे सांगण्यासाठी मी बोलून राहिलो आहे. 2 खंडांमधून सांगितलेलं ब्रह्मरूप आता कथा रूपकातून सांगत आहे. ब्रह्म हे सर्व देवतांचं प्रशासक आहे, देवतांचं नियामक आहे. सर्वश्रेष्ठ देव कोणी असेल तर ब्रह्म आहे. ईश्वरांचाही ईश्वर आहे, सर्व देवांचाही देव आहे. जगी थोरला देव तो चोरलासे. सर्वश्रेष्ठ इंद्रांना व बाकी देवांनाही जाणण्यासाठी दुर्विज्ञेय आणि कठीण आहे. मग जीवाची मुश्किल होणार नाही का? मला सोपं जाईल का मग ब्रह्म समजणं? मग आतापर्यंत ज्यांना सोपं वाटत होतं त्यांनी समजून घ्यावं. अजून मला कळलेलं नाही, मागमोस लागलेला कळल्याचा जो एक आवेग असतो, आवेश असतो, ताठा असतो, तो खतरनाक असतो आणि तो त्याचा त्याला खातो. कोणाला खातो? त्याचा त्याला खातो. म्हणून ब्रह्म जो जाणण्या जाई तै न करावी काही. इसाड घाई करून ब्रह्म जाणण्याच्या मागे लागू म्हणून सांगितलंय. शनै शनै उपरमित बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. आणि म्हणून अति दुर्घट ते होई पुढत पुढती. जसं जसं पुढे पुढे अभ्यास कराल तसं तसं ब्रह्म जाणणं जास्त कठीण आहे. कसं कसं? पुढे पुढे अभ्यास कराल तसा. अभ्यास जसा पुढे जाईल तसं तसं ते कठीण जातं. आता पुढची ओवी थोडी आधी घेऊन घेतो. तैसे आत्मज्ञानारंभणी 235. आत्मज्ञानाच्या सुरुवातीला गोड गोडशी बोलणे. काय वाटतं? ब्रह्म असं आहे, ब्रह्म तसं आहे, सब्जेक्टिव्ह नाही, ऑब्जेक्टिव्ह नाही. पण आम्हाला हे आता कळलं असं वाटतं. सुख शांतीची रिझवणी कानी पडे. गोड गोड कळतं. आता की नाही आम्हाला वेदांत समजायला लागला असं वाटतं.
वेदांत समजणं आणि ब्रह्माचं आकलन होणं यात फार फरक आहे. आणि म्हणून ब्रह्मासाठी फार कठीण असतं. जसा जसा अभ्यास पुढे जाईल तसं ब्रह्म कळणं अधिक कठीण आहे, लक्षात यायला लागतं. म्हणून क्लेशोधिकतरस तेषाम अव्यक्ता सक्त चेतसाम. चित्तानी, चेतस म्हणजे चित्त, चित्तानी अव्यक्तावर आसक्त होणं महा कठीण गोष्ट आहे. खूप भयग्रस्त होऊ नका, तसं सांगण्याचा उद्देश नाही. अभ्यासाला झुटा आहे हे सांगण्याचा उद्देश आहे. क्लेशोधिकतरस तेषाम अव्यक्ता सक्त चेतसाम. अव्यक्ता ही गतीर दुःखम देहवत्वे रवाप्यते. क्लेश आहे तो. क्लेशोधिकतरस तेषाम. सर्वाधिक क्लेश कुठे असेल तर अव्यक्ताला जोडून घेण्यासाठी क्लेश. व्यक्ताला जोडून घेणं सोपं आहे हो. व्यक्त हा टेबल आहे, म्हणजे टेबलला जोडून घेणं सोपं आहे हो. याचा सनमायका की नाही पांढरा आहे, मला पांढरा सनमायका खूप आवडतो, त्याला टेबलवर प्रेम व्हायला लागलं. याची किंमत एवढी रुपये, वा वा इतक्या रुपयाचा टेबल आपल्याला स्वस्तात पडला आहे, घेऊन जायला काय हरकत आहे. व्यक्तावर प्रेम करायला सोपं आहे, अव्यक्ताशी मन जोडणं फार कठीण आहे. अव्यक्ता सक्त चेतसा. चित्ताला अव्यक्ताशी आसक्त करून घेणं महान कठीण आहे. ब्रह्म अव्यक्त आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, अरूप आहे. त्याच्याशी आसक्त होणं कठीण असल्यामुळे ब्रह्माभ्यास कठीणच आहे, सोपा नाही. काल एक व्यक्ती मला म्हणाली की मी विचार करते की यायचं की नाही. मी म्हणत नाही, यायला काहीच हरकत नाही. अगदी कशाला तुम्ही किती 3,000 रुपये खर्च करता ऑटो रिक्षाचे. म्हटलं मी त्यांना 3,000 रुपये तुमच्या महिन्याची जातात, व्हॉट्सअपवर आहे का, घरी पुरे आहे, नका तुम्ही जास्त त्रास घेऊ. म्हणे काहीच समजत नाही. आता काय करू, यापेक्षा अधिक काय सांगू. अव्यक्ताशी आसक्त होणं हे शब्दांमध्ये कसं मांडणार. समजत नाही म्हणजे त्या गोष्टी नाही समजणार. त्या आता थोड्याशा अंदाजाने समजून घेतल्या पाहिजे. कोणाचा कशाने करायचा हा अंदाज, बुद्धीने करायचा अभ्यास अंदाज. आणि बुद्धीने झेप घेऊन ते समजून घ्यायचं. एक दिवस तिची सुद्धा झेप छिटी पडते, कमी पडते. आणि म्हणून परब्रह्माचे ज्ञान घेणाऱ्या साधकाला अत्यंत क्लेश आहेत. आणि हे क्लेश सहन करायची ज्याची तयारी असेल त्यांनीच उपनिषदांच्या अभ्यासाला समोर जावं, नाहीतर जे आहे ते चालू द्यावं. दुसरं काय म्हणणार. सुख शांतीची रिझवणी काढी पडे. मग छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि मग तेवढ्या गोष्टींनी बरं वाटतं की पाहावा आमच्या मनात असा विचार आला आणि तसंच घडलं, देव माझ्या पाठीचे, छान, चालू द्यावं. ब्रह्माभ्यास करायचा असेल तर काय करावं लागेल, जोमाने यावं लागेल आणि क्लेश घ्यावे लागतील, मेहनत करावं लागेल, त्रास सहन करावा. क्लेश शब्दाचा अर्थ व्यथा, त्रास. नुसती मेहनत नाही आहे, त्रास आहे, व्यथा आहे, क्लेश आहेत. आणि हे क्लेश सहन करण्याची तयारी असेल तर परमानंदाचा रस्ता, वाट मोकळी होण्याची शक्यता आहे. नाही तर शक्यता नाही. आम्हाला की नाही असं ते शास्त्र विस्त्र नका मांडू बा. सरळ सरळ सांगा ना तुम्ही काय कथानक सांगायचं असेल ते. मग कथाच कळते, कथेच्या मागचा भाग कळत नाही. अभिमानाचा काय आहे, ऱ्हास फार महत्वाची गोष्ट आहे. क्रोधाचा काय, नायनाट फार कठीण गोष्ट आहे. हे शब्द दोन का वापरतोय, वायू आणि अग्नी दोन देवता समोर येतात. अग्नी क्रोधाविष्ट झालेला आहे आणि वायू अभिमानाने मी तर तिनक्याला उडवून देतो असा विचारात आहे. आणि उमेने यक्षाच्या रूपामध्ये, म्हणजे यक्षानी उमेच्या रूपामध्ये त्या ठिकाणी अवतार घेतलेला आहे. म्हणून यक्षावतरण आता त्याचा नाव आहे. आणि या दोघांना आहे महापराक्रमी, महाबलवान. कारण खांडव वन टाळण्याची ताकद कोणामध्ये, अग्नीमध्ये.
खांडवून जाळण्याची ताकद, केवढ्याही पाणी घेऊन आलेल्या ढगांना उडवून लावण्याची ताकद, गावाच्या गाव उद्ध्वस्त करून उडवून लावण्याची ताकद कुणामध्ये? वायूमध्ये. हे दोन महाबलवा इंद्राचे दूत. आणि आता काहीच चालवत नाही राहिला. त्यांना तो गवताची गाडी सरकवता नाही येत आहे, हलवता नाही येत आहे. केवढा अभिमानाला केवढा धक्का आहे. आणि त्या धक्क्यामुळे क्रोध आहे. आणि या सगळ्या गोष्टींना पिऊन जो समोर येतो इंद्र, तेव्हा त्याला कळतं की वायू थकला, अग्नी थकला, तर आपलं काय, त्या शस्त्राचं नाव काय? वज्र. त्याची शक्ती सुद्धा इथे काही पुरून नाही राहिली. त्यांनी सुद्धा मी इथे जिंकण्याची शक्यता नाही. राक्षसांना वज्राने नामोहरम केलाय, पण ही गाडी काही वज्राच्या उपयोगाची नाही. म्हणून तो वज्राचा वापर न करता हात जोडून नतमस्तक होतोय. देवाचा राजा इंद्र अभिमान घालवला, क्रोध घालवला स्वतःतला आणि नतमस्तक झाला. म्हणून लुकलुकणारी जी यक्ष आहे ती उमेच्या रूपात, श्रीगुरूंच्या रूपात प्रगट होतात. कथानक वेळ आहे. याच्या मागचा जो अहंकार आहे, जो क्रोध आहे आणि त्यासाठी केलेले अथक परिश्रम आहे, ते काय आहे हे मला मांडायचं आहे. पण त्यासाठी काकांनी 85च्या आसपास ओव्या घेतलेल्या आहेत. तेवढ्या मला सगळ्या स्पष्ट करायच्या आहेत. पुढच्या उद्या घेऊया. आणि आपण चलू. कथानक नाही आहे, पण ते जेव्हा आम्ही सगळं केनोपनिषद सांगणार तेव्हा कथानक सांगणार. हे झालं की आपण प्रारंभापासून पुन्हा सगळं घेणार. याला जे दिवस लागतील तेवढे झाले की थांबूया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सद्गुरुनाथ महाराज की जय. केनोपनिषद तृतीय खंड, पहिल्या श्लोकाचा समन्वय. पहिल्या श्लोकाची संगती भाष्य. खंड 3 श्लोक 1 पूर्वीचं संगती भाष्य. खंड 3 संगती भाष्य. गुरु शिष्याची बोलणी येथवरी निरूपणी, ती आत्मविद्या पूर्णपणे कथिली असे. आतापर्यंत 2 खंडांमध्ये गुरु शिष्य संवाद रूपातून आत्मविद्याचे स्पष्टीकरण करण्यात आलेलं आहे. आत्मविद्येचं स्पष्टीकरण करण्यात आल्यानंतर सुद्धा कथा सांगायची वेळ आली आहे. याचं कारण काय आहे की ही कथा अर्थवाद, म्हणजे अर्थवाद कशाला म्हणतात? एकापेक्षा दुसरं चांगलं आहे असं सांगण्यासाठी अर्थवाद असं म्हणतो. अ च्या मुलापेक्षा ब चा मुलगा चांगला आहे असं सांगत असताना अ चा मुलगा ब च्या मुलापेक्षा खराब आहे हाही एक अर्थ होतो. याला अर्थवाद असं म्हणतात. एकापेक्षा दुसऱ्याची तुलना करायची आणि त्याचं श्रेष्ठत्व सांगायचं, म्हणजेच दुसरा त्यापेक्षा गौण आहे ही सांगण्याची जी पद्धत आहे, या पद्धतीला अर्थवाद असं म्हणतात. आणि हा अर्थवाद या ठिकाणी सांगण्यात आलेला असताना सुद्धा गळी उतरलेला नाही. कोणाच्या लक्षात आलंय हे? श्री गुरूंच्या आणि श्रुती मातेच्या दोघांच्याही लक्षात आलं की हे गळी उतरलेलं नाही. मग गळी जर उतरलं नाही तर आता हे गळी उतरवलं पाहिजे. म्हणून ते सांगतात की ही जी कथा आहे ही अर्थवादाची जरी असली तरी ब्रह्म जाणायला कठीण आहे. आता कुठे सुरू झाला विषय?
पहिल्या श्लोकापासूनच म्हणत होते सगळेजण की ब्रह्म जाण्याला कठीण आहे. पहिलाच मंत्र झाला आपला की काय सुरू झालं, जाणण्यासाठी कठीण कसं आहे हे सांगणं सुरू झालं. आणि आता श्रुती माता स्वतः सांगते आहे, श्री गुरु स्वतः सांगतात आहे की हे जाणणं कठीण आहे. आणि कठीण आहे याचं कारण काय,